तर आपण पाहिलं उन्मेष पाटील आणि संजय राऊत या दोन्ही नेत्यांची प्रतिक्रिया। भाजपला कदाचित मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण त्यांचे खासदार उन्मेष पाटील ज्यांना या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट नाकारलंय ते उबाठा पक्षाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। शरद जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। शरद, तासाभरापासून उद्धव ठाकरेंसोबत उन्मेष पाटील चर्चा करतायत, महत्त्वाची चर्चा सुरू असल्याचं समजतंय। येत्या काळात भाजपला मोठा धक्का बसेल की काय असं दिसतं आहे, काय नेमकी याबद्दलची माहिती? अजिंक्य, उन्मेष पाटील आज जरी मुंबईत आले असले तरी मागील जवळपास 5-7 दिवसापासून चाळीसगाव शहरात जिथनं उन्मेष पाटील प्रतिनिधित्व करतात जळगाव लोकसभा मतदारसंघाचं, आणि ते चाळीसगावचे माजी आमदारही आहेत। खासदार होण्याआधी उन्मेष पाटील हे चाळीसगावचे आमदार होते आणि त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना मागील 5 दिवसापूर्वीच निरोप गेलेला आहे। काही चर्चा करायची आहे, थोडा कॅमेरा पाठी घ्या ना, आणि सकारात्मक असं म्हटलं की आज सायंकाळी उद्या पक्षप्रवेश होईल आणि जळगावमध्ये सायंकाळी विषय आपल्याला त्यांच्या माध्यमातून कळेल आणि जळगावचा उमेदवार त्यानंतर जाईल। पक्षप्रवेश करणार पक्षप्रवेश काय म्हणणं? भाजप त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेनेकडे स्थानिक लेवलला काही कॅन्डिडेट नाही आहे का, जे उन्मेष पाटील यांची मदत घेतली जाते? शिवसेनेकडे जर उमेदवार नसता तर आपण पाहिलं आपल्या माध्यमातून इथे साहेबांकडे कित्येक लोकांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत जळगावमध्ये, आणि साहेब स्वतः त्यांच्याशी भेटलेत। फक्त आपली एक भूमिका लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचली पाहिजे म्हणून ती उमेदवारी आम्ही थांबवली होती। तर त्याच्यामुळे शिवसेनेकडे उमेदवार आहेत। राहिला प्रश्न पाटलांचा, त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याबद्दल ते स्वतः तुम्हाला सांगतात। उन्मेष पाटीलच हे उमेदवार असतील की आणखी कोणी उमेदवार असणार आहे? कारण करण पवार यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे। आपल्याला लवकरच तो विषय कळेल। उमेश पाटिल क्या शामिल हो रहे हैं, क्या आप थोड़ा उसमें इंतजार कीजिए, आपको सारा चीज ध्यान में आ जाएगी। आज उन्होंने उद्धव साहब से, संजय राउत साहब से मिल लिया है, उनसे कुछ बातें की है और आपको पता चलेगा जल्दी। सकारात्मक संजयजी, जर उन्मेष पाटील हे जर शिवसेनेचे उमेदवार असतील तर याआधी ज्या सगळ्या बैठका झाल्या, ज्या चर्चेच्या फेऱ्या झाल्या, काही संभाव्य नावं समोर आली, त्यांचं काय म्हणा? आम्ही सर्व निवडणुका लढणार आहोत, सगळे आपल्या सोबत आहेत, सगळे सोबत आहेत। उद्यापर्यंत निर्णय होईल पक्षप्रवेश? पक्षप्रवेश मुंबईला काय जळगावला होणार? मुंबई मातोश्री बाहेर आपण पाहतो आहोत, राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घडत आहेत। मातोश्रीमध्ये सुद्धा उन्मेष पाटील आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। गेल्या तासाभरापासून ठाकरेंसोबत पाटील चर्चा करतायत। लवकरच ते उबाठा पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती। कुठेतरी या सगळ्या चर्चांना आता बळ मिळताना दिसतंय। भाजपला जळगावात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। उन्मेष पाटील यांना पक्षाने पुन्हा एकदा उमेदवारी नाकारलेली होती आणि यामुळे उन्मेष पाटील नाराज असल्याची सातत्याने गेल्या काही दिवसांपासून चर्चा देखील सुरू आहे। त्यातच आता शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांची त्यांनी भेट घेतली, त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा झाली आणि नंतर ते थेट मातोश्रीवर आले उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी, आणि गेल्या तासाभरापासून ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतही चर्चा करत असल्याची माहिती मिळालेली होती। कदाचित जळगावमधनं उन्मेष पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतात अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। यावर अधिकृत शिक्कामोर्तब अद्याप झालेलं नाही। येत्या काळात कदाचित याबद्दलची अधिकृतरित्या घोषणा होण्याची शक्यता आहे। शरद जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच। शरद, जळगावमध्ये भाजपला
हा किती मोठा धक्का असू शकतो येत्या काळात जर समजा उन्मेष पाटील यांनी भाजपची साथ सोडली आणि वेगळी भूमिका घेतली तर? संघ मागील 5 वर्षांपासून उन्मेष पाटलांनी प्रतिनिधित्व केलेलं होतं या लोकसभा मतदारसंघात आणि महाराष्ट्रात ग्रामीणमध्ये महाराष्ट्रात मुंबईतला एक वगळता जो महाराष्ट्र आहे त्यात उन्मेष पाटील हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले खासदार होते आणि आत्ताचे जे खासदारांची यादी होती त्यामध्ये टॉप 10 खासदारांमध्ये उन्मेष पाटील यांचा समावेश होत होता। त्याच्यामुळे मोठा जनसंपर्क जो आहे तो उन्मेष पाटलांचा आहे। त्यांची वक्तृत्व शैली, त्यांचा कामाचा जो धडाका आहे ते बघता ते पुन्हा एकदा खासदार होतील अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा होती आणि त्यांना स्वतःला देखील आपल्याला पुन्हा पक्ष उमेदवारी देईल याची ग्वाही जी शाश्वती होती ती वाटत होती। मात्र कुठेतरी उन्मेष पाटलांच्या उमेदवारीमध्ये काहीतरी अडसर झाला, कुठे त्यांच्या पक्षांतर्गतच उन्मेष पाटलांच्या उमेदवारीला विरोध झालाय आणि तो विरोध जो होता तो पक्षातल्या एका मोठ्या नेत्याने केला होता। स्थानिक आमदारांकडूनही त्यांना विरोध होत होता आणि त्या स्थानिक आमदारांच्या ज्या पाठपुराव्यानेच म्हणा किंवा त्यांच्या आग्रहानेच म्हणा त्यांच्या उमेदवारीला जो विरोध झालेला आहे आणि त्यांची उमेदवारी डावलली गेली असा एक जी चर्चा आहे ती मतदारसंघात आहे। त्याच्यामुळे आज जरी ही खासदारकीची उमेदवारीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू असले तरी पुन्हा विधानसभेची जी निवडणूक लागेल त्यात देखील उन्मेष पाटलांची एक मोठी भूमिका चाळीसगाव मतदारसंघात दिसेल अशी एक चर्चा सध्या चाळीसगावमध्ये आणि जळगाव जिल्ह्यात आहे। त्याच्यामुळे कुठेतरी भाजपच्या अंतर्गत वादात उन्मेष पाटील हे यांचं जे आहे ते भाजपमधनं बाहेर पडणं आणि पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी मिळाली तर मोठा फटका हा भाजपसाठी तिथे जळगाव मतदारसंघात बसू शकतो। ठीक आहे शरद, असेच आमच्या सोबत जोडलेले राहा। आपल्या सोबत सध्या आपले प्रतिनिधी उदय जाधव देखील आहेत। मातोश्री बाहेरनं ते आपल्याला या सगळ्या घडामोडींसंदर्भातली अपडेट देत आहेत। उदय, उन्मेष पाटील मातोश्रीवर दाखल झाले होते, उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतेय। उबाठा पक्षामध्ये कदाचित उन्मेष पाटील येत्या काळात प्रवेश करू शकतात अशी दाट शक्यता देखील व्यक्त होतीये। नेमक्या काय घडामोडी घडतायत मातोश्री बाहेर? जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील जे भाजपचे देखील खासदार आहेत आणि ते तिथले संभाव्य उमेदवार म्हणून सांगितलं जातोय। मात्र भाजपने तिथे जळगाव लोकसभा मतदारसंघातून उन्मेष पाटील यांचं उमेदवारीचं तिकीट जे आहे ते कापलेलं आहे। त्यामुळे काहीशे नाराज झालेले उन्मेष पाटील हे मुंबईत दाखल झालेले। सकाळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली, त्यानंतर वेगवान हालचाली ज्या आहेत पडद्यामागे घडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। उन्मेष पाटील यांनी काही वेळापूर्वीच मातोश्रीवरती आले होते ते आणि त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतलेली आहे। या भेटीच्या वेळेला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे देखील उपस्थित होते आणि त्यांची जी भेट झालेली आहे ती सकारात्मक झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उन्मेष पाटील हे उद्या दुपारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची देखील माहिती मिळते आहे। त्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांची उमेदवारी देखील जळगाव लोकसभा मतदारसंघातून निश्चित मानली जाते आहे। त्यामुळे उन्मेष पाटील हे आता सध्या भाजपचे 2019ला उमेदवार होते, ते निवडून आले, खासदार झाले, त्यानंतर आता त्यांचं तिकीट कापल्यानंतर त्यांनी बघूया आपण या संदर्भातली अधिकृत घोषणा नेमकी केव्हा होते ते। उदय, धन्यवाद, आपण जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।